तो पहली गेंद ऑन साइड में खेलने का प्रयास शॉट बैकवर्ड स्क्वायरली की तरफ, लेकिन कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। डीप बैकवर्ड स्क्वायरली की तरफ ये गेंद जाती हुई, उठाएंगे, फील करेंगे, तब तक अपने पारी की शुरुआत 2 रनों के मदद से करते हुए बल्लेबाज संदेश गोंदली, और इसी 2 रनों के मदद से सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी टीम ने अपना खाता खोला और रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। मेगा फिनाले आप देख सकते हैं, चारों तरफ कंचन पलकर ये दर्शक 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 है, और चारों तरफ मेहमान आप देख सकते हैं जो ये इस मैच में भैरवनाथ चषक का आनंद लेने के लिए 31 के माध्यम से पूरी तरीके से आनंद लेते हुए उन सभी दर्शक माए बापों का स्वागत है। मयूर तैयार, तेज रफ्तार से डाली थी इस गेंद को, हल्के हाथों से खेलने का प्रयास किया था। अच्छा हुआ कि बल्ले पर यह गेंद नहीं लगी, वरना यह मामला नजदीकी बन सकता था। डॉट बॉल की समाप्ति मयूर ने पूरे स्पेल, अगर देखेंगे ना उनके कंचन, तो लगभग उन्होंने काफी खतरनाक गेंदबाजी की है, और मेरे ख्याल से उनकी अगर गेंदबाजी की चर्चा करेंगे ना तो इनके 2 ओवर काफी निर्णायक होते हैं। जबरदस्त लाइन और लेन की गेंदबाजी। गेंदबाज तैयार, ये फुल टॉस, देखिए हिम्मत नहीं जुटा पा रहा है दोनों भी। एक जो बल्लेबाज है, थर्ड अंपायर चालू आहे भीमरसाठी खऱ्या अर्थानं रेफर रिलीज प्ले पण पाहिजे। पंच नक्की काय इशारा आहे? बॅट्समन कॉल चेक केला जरा, आणि रिलीज प्ले देखील पाहिजे मैदानात। तो बिल्कुल 10 ट्रेलर के ओनर खान रोड लाइंस के सुप्रसिद्ध उद्योजक मटालू सेठ मैच का आनंद लेते हुए उनका भी हम स्वागत करते हैं कलम बोली से। तो बीमर के लिए बिल्कुल यहाँ पर बैट्समैन ने रिव्यू लिया है, तो जरूर चेक करेंगे। हमारे तीसरे अंपायर कमेटी मेंबर्स अतुल है और दत्ता मेहर सर भी मौजूद है। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या फिलहाल बात करेंगे तो 3 तो लग चुकी है, लेकिन देखेंगे ये गेंद बीमर के तौर पर वेस्ट हाइट कमर की ऊंचाई पर है या नहीं, उसके लिए जरूर चेक किया जाएगा। लेफ्ट हैंडर बल्लेबाज थे, तो साईप्रीत लाइव इनके माध्यम से ये टूर्नामेंट बिल्कुल कवरेज की जा रही है, और ये मेगा फिनाले का मुकाबला है। चैंपियन कौन बनेगा? पिछले साल स्वराज एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसई बी टीम चैंपियन बनी थी। डिसीजन बिल्कुल पेंडिंग है अभी तक। तो सॉफ्ट सिग्नल अंपायर को देना है, इट्स अ फेयर डिलीवरी। तो फेयर डिलीवरी होगी और चलिए मैच होगा स्टार्ट। गेंदबाज फिर से एक बार तैयार, मयूर बेहतरीन लाइन और लेन के साथ यहां पर गेंदबाजी करते हुए ओवर द विकेट फिर से एक बार तैयार। तकदीर के लिए बिल्कुल अंदर की तरफ लाने की कोशिश, इनसाइड मारने का प्रयास था, लेकिन डॉट बॉल की समाप्ति। मयूर वाघमारे की हम चर्चा कर रहे थे, कंचन पालकर, जिन्होंने हर मैच में 2 ओवर का स्पेल फेंका है, और दोनों भी ओवरों में एक भी ऐसा ओवर नहीं, सिर्फ 12 रनों का एक ओवर छोड़ के बाकी किसी भी ओवर में उन्होंने मार नहीं खाई है। और सामने इतनी बड़ी ताकतवर टीम है, जिस टीम को रायगढ़ ग्रामीण टेनिस का सर्वश्रेष्ठ पुरस्कार देकर सम्मानित किया गया था। तेज रफ्तार से ही गेंद डाली थी, लाउड अपील की गई थी, लेकिन लेग स्टंप छोड़ती हुई गेंद, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी होती हुई। कंचन यही वो दोनों बल्लेबाज है जो हम बार बार चर्चा करते हैं, सभागृह नेता चषक यानी कि प्रशांत दादा खानोवकर, जिनके माध्यम से नावड़े के मैदान के ऊपर रखा गया था, और माहौल अंबापाड़ा टीम के खिलाफ 4 ओवर में 106 रन बनाए थे, और दोनों खिलाड़ियों ने अर्धशतक ठोके थे, और नाबाद दोनों की ओर से बल्लेबाजी हमें देखने को मिली थी। गेंदबाज तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल। मयूर के सामने इतना आसान नहीं है, मयूर भी बताते हुए अगर आपने 106 रन ठोके तो आपके सामने मेरी गेंदबाजी का बिल्कुल यहां पर सामना करना पड़ेगा। यही दर्शाते हुए पहले ओवर में मयूर वाघमारे ने रफ्तार से गिरफ्तार किया है सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी टीम के बल्लेबाजों को। जिस तकदीर तूफानी बल्लेबाजी के लिए जाना जाता है, उसी तकदीर को बांध कर रखा है। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार, अच्छी गेंद मिड ऑफ की तरफ से, गैप ढूंढा है, लॉन्ग ऑफ की तरफ कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, दूर से लॉन्ग ऑन का खिलाड़ी दौड़ लगाएगा, रोकेंगे, तब तक 2 रन। अच्छी फील्डिंग अंतिम क्षणों में। पावर प्ले का ओवर था, ओवर नंबर पहला हुआ समाप्त, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 6 रन।
थैंक यू दीपा पाटिल साहब, इनकी सुमधुर संगीत आपने सुनी। कंचन, वो दिन कितना अच्छा होगा जो आज नवी मुंबई इंटरनेशनल दीपा पाटिल साहब इनके नाम से हो रहा है, और जब विदेश के प्रधानमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आएंगे और जब उतरेंगे तब उनके कानों में एक आवाज सुनाई देगी, वेलकम टू नवी मुंबई इंटरनेशनल दीपा पाटिल साहब। तो ये आवाज उनके लिए बेहतरीन होगी। और बिल्कुल ये गाना आपने सुना, लोक नेता दीपा पाटिल साहब इनकी ये सुमधुर संगीत डीजे के माध्यम से सुनी। तो बिल्कुल यहाँ पर पहला ओवर समाप्त हो चुका है। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर मयूर वाघमारे का शानदार ओवर। एक बार इंसान ने कोयल से कहा तू काली ना होती कितनी अच्छी होती, सागर से कहा तेरा पानी खारा ना होता तो तू कितना अच्छा होता, और गुलाब से कहा तुझमें कांटे ना होते तो तू कितना अच्छा होता। तब तीनों एक साथ बोले, हे इंसान, अगर तुझमें दूसरों की कमियां देखने की आदत ना होती तो तू भी कितना अच्छा होता। तो अजय म्हात्रे साहब इनकी ओर से कमेंट्री के लिए टोटल 200 रुपए का इनाम आ चुका है, तो उनका हम जरूर स्वागत करेंगे। लेकिन इस बार गेंद को फेंक दिया, में शानदार गेंदबाजी की है कंचन। जैसे जैसे शाम होती जाएगी ना, वैसे वैसे दर्शकों की तादाद काफी बढ़ जाएगी। मिस टाइमिंग स्ट्रोक था, लेकिन कोई खिलाड़ी मौजूद नहीं है इनफील्ड में। दूर से खिलाड़ी आएंगे, डीप में मयूर उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय जिसका साथ देता है ना, वो बड़ों बड़ों को मात देता है। अमीर के घर पर बैठा कौवा भी सबको मोर लगता है, और गरीब का भूखा बच्चा सबको चोर लगता है। इंसान की अच्छाई पर सब खामोश रहते हैं, चर्चा अगर उसके बुराई पे हो तो गूंगा भी बोलने पड़ता है। तो राजय म्हात्रे साहेब यांच्या वतीनं आमच्या कॉमेंट्रीसाठी आणि विश्वनाथ भिंगारकर यांच्या वतीनं 200 रुपयाचा पारितोषिक आलाय, त्यांचं सहर्ष स्वागत। आणि प्रेक्षकांसाठी देखील आता सुवर्ण संधी असेल बघा। प्रेक्षक कमाल कॅचसाठी विनोद भाऊ भोईर, बीडी शेठ पाटील आणि संदीप शेठ वाघमारे यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक। म्हणून आता तुम्हाला विनंती करतो, प्रेक्षक आता तुम्ही सज्ज राहा। जर तुम्ही बाउंड्री लाईनच्या पलीकडे जर झेल टिपला तर तुमच्यासाठी अमर अकबर अँथोनी अर्थात ब्रह्मा विष्णू महेश बीडी शेठ पाटील, संदीप वाघमारे साहेब आणि विनोद भोईर साहेब यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक। म्हणजेच कांचन, घरी जाता जाता ज्यांचं लग्न झालं असेल तरी बायकोला सांगा की मी भरनाथ चषकामध्ये एक झेल टिपलाय आणि 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन आलोय। तर सज्ज राहा, गेंदबाज तैयार। सागर स्विच हिट खेलने का प्रयास किया था, जबरदस्त लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी होती हुई, और ये देखिए यहाँ पर बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति। स्कोर कार्ड के ऊपर स्कोर अभी भी रुका हुआ है, टोटल 15 रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर। विश्वास भिंगारकर आप देख सकते हैं खतरनाक मूड में नजर आते हुए, क्योंकि 31 का दिन है, पूरी तरीके से एंजॉय करते हुए उनका भी स्वागत करेंगे। इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा था, अच्छी फील्डिंग, वरना ये तो थोड़ा सा खिलाड़ी अंदर होते तो ये कांचन विकेट जा सकती थी, लेकिन मैं कहूंगा बाल बाल बचे, संभल कर बल्लेबाजी हो रही है। जानती है सिद्धार्थ तिलवन जीवदानी बामन डोंगरी टीम कि ऐसे हालातों में पहले 2 से 3 ओवर तक आराम से बल्लेबाजी की जाए, बीच में बाकी गेंदबाजों को टारगेट बना जाए, और यकीनन यहां पर आप देख सकते हैं सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 16 रन। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से, शक की बुनियाद से देखा था अंपायर की तरफ, गुड लेंस पर फेंका था, बिल्कुल ऑफ स्टंप से काफी करीब से गेंद जाती हुई, और यकीनन यहां पर देखते देखते एक ये ओवर भी यहां पर कंप्लीट हुआ सागर का, और कुल मिलाकर टोटल 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। इसे कहते हैं कमबैक कंचन। पहली गेंद के ऊपर नंबर आया था 6, और उसके बाद रन खर्च किए इस गेंदबाज ने 4, और टोटल 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद सिर्फ और सिर्फ 16 रन रह गए स्कोर कार्ड के ऊपर। क्या मिलेगी बादशाह के खजाने में जो मैंने पाई है छत्रपति शिवाजी महाराज के सामने सर झुकाने में। ये छत्रपति शिवाजी महाराज का ये सुमधुर संगीत डीजे के माध्यम से बिल्कुल आपने सुना।
तर इथे आपण सन्मान करूया सन्माननीय पुरुषोत्तम भोईर साहेब. तो बिल्कुल गेंदबाज तैयार. मयूर वाघमारे की ये चेंज ऑफ स्पेस डिलीवरी थी और बिल्कुल आप देख सकते हैं डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई. तर अजय म्हात्रे, मुन्नाबाई सुरते, एकी राही, अनंत भोईर, नाना भोईर, विश्वास भिंगारकर यांच्या वतीनं कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आले. त्यांचेही मनापासून आभार. कारण विचुंब्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही कॉमेंट्री करतो तेव्हा तेव्हा आमच्या या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून पारितोषिक येत असतं. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो बिल्कुल यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति. मयूर थोड़े से फिंगर रोल करते हुए तो हैट्रिक के लिए, विकेट हैट्रिक के लिए 2000 का इनाम गेंदबाज मयूर के लिए बीडी शेठ पाटिल, संदीप शेठ वाघमारे और विनोद भाऊ भोईर, इनके ओर से बिल्कुल ये इनामों की राशि दी जाएगी. तो ये अंपायर का इशारा आता हुआ लेग बाइज का. बैट कट बल्ले पर लगी थी शायद, माफ कीजिएगा. तो 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 17 रनों के ऊपर लगता हुआ. क्या दमदार यहां पर गेंदबाजी का परफॉर्मेंस दिखाते हुए गेंदबाज मयूर वाघमारे पहले स्पेल में 6 रन दिए थे. दूसरे ओवर में सागर ने 10 रन दिए थे. तीसरा ओवर बिल्कुल प्रगति पथ पर है और यह मुकाबला काफी कड़ा होगा, इसमें कतई संदेह नहीं है. जब सेकंड इनिंग्स में बल्लेबाजी के लिए उतरेगी तो बिल्कुल बामन डोंगरी टीम के गेंदबाजों को भी कड़ा संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि पिछला मुकाबला हारते हारते उन्होंने जीता था. ये मैच भी बड़ा है. ये दोनों टीमों के बीच में काफी निश्चित तौर पर लड़ाई होगी कांचन, लेकिन अंततः 31 दिसंबर का ये चैंपियन बरोना चषक का कौन होगा यह आपके सामने जरूर पता चलेगा. गेंदबाज तैयार. मयूर राइट आर्म ओवर द विकेट से संदेश के सामने. तेज डाल यॉर्कर डाली थी और हल्के हाथों से इस गेंद को ग्लांस किया. स्क्वायरली की तरफ डीप में आकर फील्डर उठाएंगे. तालमेल सही नहीं था और इसी के साथ बल्लेबाज बड़े दिग्गज खिलाड़ी आउट होंगे. मेरे ख्याल से तकदीर बैक टू द पैविलियन. हुए हमारे रुपेश शेठ खानावकर साहब, उनके समेत जीत भोईर जिन्होंने इस सीजन में शादी के बंधन में जरूर अटकने वाले, तो उनका भी हम स्वागत करेंगे. मच नीडेड विकेट, एक विकेट की तलाश थी और वो महानतम बल्लेबाज आउट होकर लौटे. विकेट हैट्रिक के लिए सुवर्ण मौका है. यहां पर आप देख सकते हैं गेंदबाजों के लिए विकेट हैट्रिक संपादन करते हैं तो बीडी शेठ पाटिल, नितिन विनोद भाऊ भोईर और संदीप शेठ वाघमारे, इनके ओर से 2000 रुपए का इनाम. तो विकेट लेते हैं तो अजय म्हात्रे, प्रियांश अजय म्हात्रे और विश्वास भिंगारकर, इनके ओर से 500 रुपए का इनाम गेंदबाज को दिया जाएगा एक विकेट के लिए. चलिए, इनामों की राशि तो निश्चित तौर पर अब शुरू हो चुकी है, यानी कि आग लगी है मैदान में, लेकिन इस आग को कौन बुझाएगा. आज मुझे एक नया अनुभव आया कंचन. अपने मोबाइल से अपना ही नंबर डायल करके देखा तो आवाज आई द नंबर यू हैव कॉल इज बिजी. फिर ध्यान आया किसी ने खूब कहा औरों से मिलने में दुनिया मस्त है पर खुद से मिलने में दुनिया व्यस्त है. कोई साथ नहीं देगा तुम्हारा यहाँ, खुद ही मशगूल में है. जिंदगी का बक एक ही वसूल है, बस तुझे गिरना भी यहाँ है और तुझे संभलना भी यहाँ है. और देखेंगे इस मुकाबले में कौन किसको संभालेगा. स्विच हिट रिवर्स शॉट का यह प्रयास बेहतरीन संपर्क हो चुका है. फील्डर गेंद के पीछे रोकने में कामयाब. वेरी गुड फील्डिंग. तब तक यहां पर 2 रन तो जरूर पूरे करते हुए 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 20 रन. इतनी दौड़ लगाई है छोटे बच्चे ने, दम लागलाय त्याला. तो चलिए, लगातार 3 छक्के भागते हैं तो एक की राई. यस अंपायर चेक कर रहे हैं गेंद बाउंड्री की लाइन के पार है या नजदीक है, उसको रोका गया है या नहीं. लेकिन चलिए, मुन्ना भाई एक ही राई, इनके ओर से लगातार 3 छक्के भागने वाले बल्लेबाज को बिल्कुल 1000 रुपए का इनाम दिया जाएगा. तो चेक करेंगे ये बाउंड्री है या नहीं. साईप्रीत लाइव इनके माध्यम से बिल्कुल दिखाई जा रही है. तो सेफ है, रन मिलेंगे इस गेंद के ऊपर टोटल 2. तो विकेट लेते हैं प्रियांश अजय म्हात्रे और विश्वास भिंगारकर, इनकी ओर से बिल्कुल 500 रुपए का इनाम गेंदबाज को दिया जाएगा. यानी कि 1000 एक विकेट के लिए 500 का इनाम है. तो चलिए, आग लगी है मैदान में. दोनों टीमों के लिए सुवर्ण मौका है. गेंदबाज तैयार. फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में खेला जरूर है. अंपायर का ये नो बॉल का इशारा आता हुआ और 1+1 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर. टोटल बात करेंगे
2 और इसी 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर सिद्धार्थ 11 जीवदानी बामनडोंगरी टीम का 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। शुरुआत थोड़ी सी धीमी हुई थी कंचन पहले 2 ओवर में, और उसके बाद बात करेंगे तो मेरे ख्याल से ये रन थोड़े से बनते हुए। तो बिल्कुल अब बात करेंगे देवत टीम के कोई भी गेंदबाज विकेट हैट्रिक लेते तो जीतू भोईर इनकी ओर से 1000 रुपए का इनाम है। हाफ रैकर की बॉल थोड़ा सा उछाल था, तब तक यहां पर डॉट बॉल की समाप्ति। तो सुरेश भोपी साहेब माजी उपसरपंच विचुंबी ग्रामपंचायत यांचं आगमन झालंय। सुनील तुपे साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विचुंबे यांच्या वतीनं कॉमेंट्री डिपार्टमेंट साठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक आलंय, त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानाकडे। तब तो यहां पर टोटल रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। बिल्कुल मैच काफी रोमांचक बनेगा इन दोनों टीमों के बीच में, लेकिन नो बॉल था, उसके बाद फ्री हिट थी, वो नहीं फायदा ले पाए। अगली गेंद का सामना करेंगे बल्लेबाज संदेश गोंदली। यॉर्कर, लगातार यॉर्कर पे यॉर्कर गेंदें फेंकी जा रही है, और कंचन पालकर जो यॉर्कर गेंदें फेंकती है ना, उसके बारे में हम बार बार जिक्र करते हैं कि वाकलन के मोतीराम भोईर जिनकी याद आती है, ना डांडा ना शेंडा में मोतीराम भोईर डायरेक्ट बूंदा, और लगातार ये यॉर्कर गेंदें फेंकी है गेंदबाज मयूर ने। और इसी के साथ ओवर नंबर 3 भी हुआ समाप्त। मयूर के 2 ओवर समाप्त हो चुके हैं, और मयूर ने 2 ओवर में टोटल 13 ही रन खर्च किए हैं, और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 23 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर सिद्धार्थ 11 जीवदानी बामनडोंगरी टीम। के ख्यातनाम कवि गायक एकनाथ जी माली साहब, इनका ये कव्वाली आप डीजे नितिन के माध्यम से सुनते हुए। देखिए हमारी जो पहचान होती है ना, उस पहचान में दूसरों का भी काफी योगदान होता है कंचन, क्योंकि समंदर भले ही उनका पानी अपार है, पर सच तो यही है कि नदियों का उद्धार होता है। यॉर्कर डालने का इस बार भी प्रयास था, स्ट्रेट हिट किया है, लॉन्ग ऑन में तरफ गेंद जाते हुए फील्डर उठाएंगे। 1 ही रन अभी तक इस पारी में हो चुका है कंचन, एक भी चौका नहीं निकला है, सिर्फ 1 ही छक्का निकला है, और यहां पर एक भी बड़ा चौका नहीं आया। तो विश्वनाथ सुरते और मुन्ना भाई सुरते, इनकी ओर से लगातार 3 छक्के भागने वाले बल्लेबाज को 1000 रुपए का बिल्कुल इनाम दिया जाएगा। लेकिन यहां पर देखिए छक्कों के लिए तलाश रही है इस वक्त सिद्धार्थ 11 जीवदानी बामनडोंगरी टीम, जिनके बल्ले से रन नहीं निकल पा रहे। मानो कितनी भी प्रयत्न कर ले कंचन, अंधेरे में छाया और बुढ़ापे में काया, अंत समय में माया किसी का साथ नहीं देती। गेंदबाज तैयार, स्विच हिट करने का प्रयास अपील की गई थी, अंपायर ने हाइट फैक्टर को देखा, थोड़ी सी ऊंचाई पर थी ये गेंद, थी विकेट कीपर के द्वारा डायरेक्ट हिट करने का प्रयास था, लेकिन दूसरी की कोशिश, लेकिन 1 ही रन पूरा होता हुआ लेग बाइज का इशारा, और इसे 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर बिल्कुल 25 रन। गेंदबाजी काफी खतरनाक हो रही है कंचन, किसने सोचा था कि ये जय हनुमान 11 देवट टीम आगे तलक इतनी तक पहुंच जाएगी, जिसकी एक वजह है कि मयूर वाघमारे के 2 ओवर लगातार 3 मुकाबले में 3 मैन ऑफ द मैच का अवार्ड, बल्लेबाजी में वो दमखम, 40 से अधिक 2 मुकाबले में रन उन्होंने बनाए, शायद इस बार बल्लेबाज होंगे बीट। क्या कंचन, क्या दिनेश पाटिल सर, यही जीवदानी सिद्धार्थ 11 बामनडोंगरी टीम नजर आ रही है, जिस टीम ने सभागृह नेता नावड़े के मैदान के ऊपर 106 बनाए थे, सावली टीम के खिलाफ आशीष स्मृति श्रद्धांजलि चषक में 113 बनाए थे, कल ही फुंडे टीम के खिलाफ 107 बनाए थे 4 ओवर में, उसी टीम के लिए घुटने टेक्निकली विवश कर दिया है इस वक्त मेरे ख्याल से जय हनुमान देवट टीम ने। तो निश्चित तौर पर नितिन, दिनेश पाटिल सर, इनका माइक भी आप चालू कीजिए। तो चलिए व्हाइट बॉल का इशारा आता हुआ गेंदबाज होंगे तैयार। अच्छा शॉट अलोंग द कारपेट इस वक्त फेंकते हुए ऑन साइड में गेंद जाती हुई उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरी की कोशिश, थ्रो थोड़ा सा खराब था, अगर सीधा थ्रो आता तो शायद मामला बन सकता या नहीं बन सकता, लेकिन तो ये थ्रो खराब था जरूर। रन मिलेगा 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 27 रनों के ऊपर।
कंचन ये लो स्कोर का मुकाबला होगा ना तो मैच में मजा आएगा, क्योंकि गेंदबाजी उतनी ही ताकतवर है मेरे ख्याल से। बात करेंगे अब बामन डोंगरी सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी टीम की, तो उसी गेंदबाजों को अब कड़ा संघर्ष करना पड़ेगा। वेरी गुड एक्यूरेट बॉलिंग देवर टीम। सबमरीन डिलीवरी टप्पा खाने के बाद बिल्कुल अंदर नीचे रही और बल्लेबाज यहां पर फिट होते हुए नाक में दम कर रखा है दिनेश पाटिल सर सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी टीम के बल्लेबाजों के, क्योंकि रन नहीं बन पा रहे। पानी अपना पूरा जीवन देकर पेड़ को हमेशा बड़ा करता है, इसीलिए शायद पानी लकड़ी को पेड़ को कभी डूबा नहीं देता। बड़े कितना भी महापुरो स्विच हिट करने का प्रयास, बल्ले पर नई गेंदें आ रही है, डॉट गेंदे की लगातार समाप्ति होती हुई। एक रन तो यहां पर आएगा जो लेग बाइज के तौर पर जरूर दिया जाएगा, लेकिन ये रन बल्लेबाज के खाते में नहीं होगी कंचन, तो निश्चित तौर पर उनके खाते में डॉट बॉल ही जाएगा। तो देखते देखते ओवर नंबर 14 हुआ समाप्त और 4 ओवरों में यानी कि मयूर वाघमारी की 12 गेंदे और सागर पाटिल की 12 गेंदे सिर्फ रन दे चुकी है 28। अब 12 गेंदों का खेल बचा हुआ है, पानी जाएगा मैदान में। तब तक सुनते हैं नितिन सानिया डीजे की एक दमदार सुमधुर संगीत। पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारे अनेक असतात, पण शत्रूंच्या छावणीत बोटे तोडणारे फक्त हिंदवी स्वराज्याचेच मावले असतात। कारण छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर मित्रांनो आपल्या या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि या हिंदवी स्वराज्याचे धर्मरक्षक धाकले धनी शंभूराजे खऱ्या अर्थानं वाघाची औलाद तुझी कुत्र्यासारखा फुंकू नको, सांगून गेलाय तुझा बाप मेला तरी चुकू नको। रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, अरे जा विचारा त्या सह्याद्रीला की माझा शंभूराजा कसा होता। हे डीजेच्या माध्यमातून सातत्याने तुम्ही सुमधुर संगीत ऐकताय। तो 4 ओवर के बाद 28 रन 7.00 के औसत से लगातार 3 विकेट लेते हैं जय हनुमान देवट टीम के गेंदबाज। तो अजय मात्रे, मुन्ना सुरते, अनंता शेठ भोईर, नाना भोईर, विश्वास भिंगारकर और उनके समेत इनकी ओर से बिल्कुल 1000 रुपए का इनाम गेंदबाज को दिया जाएगा। पेडी शेठ पाटिल, विनोद भाऊ भोईर और संदीप शेठ वाघमारे इनकी ओर से 2000 रुपए का इनाम विकेट हैट्रिक के लिए। तो 12 गेंदों का खेल बचा हुआ है, ऐसे हालातों में रन चाहिए इस मुकाबले को अगर बनना है तो, क्योंकि रन नहीं आ पा रहे कंचन। लगातार ये जो बल्लेबाजी का क्रम है ना वो पूरी तरीके से कमजोर नजर आता हुआ। इतनी कमजोर बल्लेबाजी हमने पहले कभी देखी नहीं बामन डोंगरी टीम की, लेकिन सबसे ज्यादा तारीफ करेंगे हम जय हनुमान देवट टीम के गेंदबाजों की। तो सनी शेठ तुपे इनके ओर से कमेंट्री के लिए भी स्वरांश एंटरप्राइजेस के प्रोप्राइटर इनके ओर से भी 1000 रुपए का इनाम आ चुका है, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। 12 गेंदे अब बची हुई है प्रेम वाघमारे गेंदबाजी के लिए। कंचन प्रेम अगर नाम लेते हैं ना तो बिल्कुल हमारे साई प्रीत के जो लाइव टेलीकास्ट है उनकी जरूर याद आती है, लेकिन विकेट के लिए मेरे ख्याल से मात्रे साहब ने 500 का इनाम रखा है। अभी तक ऐसा कोई गेंदबाज नहीं बना जो एक विकेट के लिए 500 का इनाम है कंचन। वो विकेट क्या सैक्रिफाइस कर पाएंगे कोई गेंदबाज? तो गेंदबाज तैयार, प्रेम वाघमारे स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे रंजीत ठाकुर। पहली गेंद ऑन साइड में बड़ा शॉट खेला।
बूंदे भले ही छोटी हो लेकिन उनका लगातार बरसना एक बड़े नदियों का बहाव बन जाता है। ऐसे ही हमारे छोटे छोटे प्रयास है ना, वो पूरी तरीके से बड़ा परिवर्तन लाने में आपको सक्षम करते हैं। इसीलिए प्रयास छोटा ही सही मगर किंतु लगातार करना भी आपके लिए जरूरत होता है। ये बड़ा ही 6 रनों के साथ पारी आगे बढ़ती हुई 34। यहां ट्रैकर की 500 मिलते थे बीडी शेठ पाटिल और हमारे विनोद भाऊ भोईर और संदीप शेठ वाघमारे घर जाके बीवी को बताते थे भाई 500 का इनाम लेकर आया है, कैच पकड़ के ठोक दीजिए। में क्या धुआंधार 2 लगातार छक्के आते हुए, छक्का आता है तो और एक तो मुन्ना भाई सुरते और विश्वनाथ सुरते इनकी ओर से 1000 रुपए का इनाम इस बल्लेबाज को दिया जाएगा। व्हाट स्टार्ट फ्रॉम द 5th ओवर। बैट्समैन रंजीत ठाकुर 2 मैक्सिमम हिट ऑन हैट्रिक, क्या छक्कों के हैट्रिक कर पाएंगे? चलिए इस बार मैं कहूंगा बाल बाल बचे, लगातार तैयार थे बड़ा शॉट लगाने के लिए, लेकिन कहते ना कंचन कि मार जो कोई भी गेंदबाज खाता है ना उसके बाद जिगर भी ऐसा रखना कि विकेट लेने का जिगर रखना चाहिए। देखिए गिर पड़े खिलाड़ी और ये डॉट बॉल की समाप्ति। प्रेम वाघ मारे तैयार। इस बार अच्छी गेंद अलोंग द कारपेट लॉन्ग ऑफ की तरफ खेला, स्ट्रोक को फील्डर दूर से आते हुए गुड फील्डिंग, दूसरे की कोशिश जोखिम भरा बन सकता है और मेरे ख्याल से गुड रनिंग बिटवीन द विकेट। तब तक 2 रन बटोरे और इन 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 42, 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। हमारे भाया भुईर मशहूर कमेंटेटर, उनका हम जरूर स्वागत करेंगे। पिछले 5 दिनों में उन्होंने हमारा साथ दिया और एक अच्छे कमेंटेटर की भूमिका निभाते हुए आज मतलब काफी रेस्ट उन्होंने लिया है। 31st है, उन्होंने कहा था 31st को मैं बहुत सारा रेस्ट लूंगा क्योंकि मुझे आनंद लेना है 31st का, तो निश्चित तौर पर स्वागत करेंगे। शॉट अच्छा है लेकिन सीधा फील्डर के हाथों में। ये क्या कर बैठे कांचन, कुछ जल्दबाजी में ही थे, कैच होना चाहिए था, कैच भी छूटा और सीधा गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा की तरफ। 4 रन। बिल्कुल ये स्वरांश एंटरप्राइज का सुमधुर संगीत आप सुनते हुए गेंद को फेंका, 4 रनों के लिए गेंदबाज तैयार। फुल टॉस बॉल, इस बार भी मिस टाइमिंग स्ट्रोक है, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी दूर से आए थे लेकिन इस बार भी कैच ड्रॉप। रनआउट का मौका बन सकता है शायद, थ्रो भी खराब। 2 रन कंप्लीट। क्या चल रहा है मैदान में कंचन, कभी यहां पर कैचेस ड्रॉप, फील्डिंग खराब। ये बड़ा ओवर देखने को मिला, इस ओवर में टोटल 20 रन बटोरे और इसी के साथ रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनी है 1 विकेट के नुकसान के ऊपर 48 रन। नितीन यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकता शिवाजी महाराजांचा, कारण औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढून त्यांना छत्रपती शिवाजी राजे नडला होते। जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता। जालून देखील तास सारा अजमल कसाब रडला होता, कारण त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओंबले नडला होता। सांगा ओढून जगाला नडणारा फक्त हिंदू होता। फटाके फुटणार, टीजे वाजणार, पौर नाचणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार, कारण 19 फेब्रुवारीला माझा देव शिव छत्रपती शिवाजी राजा येणार। बोला छत्रपति शिवाजी महाराज की। जबरदस्त ये ओवर देखने को मिला सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी टीम के लिए। ये 20 रनों का ओवर आया, अंतिम स्लॉग ओवर है और स्लॉग ओवर में गेंदबाजी के लिए मोहन फड़के गेंदबाजी के मार्ग पर। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मैं कोशिश भी ना करूं ये तो गलत बात है। जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना है तो एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो। ये गेंद बिल्कुल आप देख सकते हैं जिस तरीके से ये गेंद फेंकी थी, स्लोवर थी, ऑफ स्टंप से बाहर जाते हुए अंपायर का ये व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी होती हुई और व्हाइट की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रनों के ऊपर। 1 रन से अर्धशतक से दूर होगी टीम सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी। जय हनुमान देवर टीम। अंतिम स्लॉग ओवर में गेंदबाज राउंड द विकेट से
शॉट अच्छा है, लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को क्या बीट करेगी सागर। थे गेंद के नीचे, कैच को नहीं लपक पाए और गेंद को भेज दिया सीमा रेखा पार 6 रन। ये भी स्लॉट कैच के लिए पकड़िए, 6 रन ठोक। ये लगातार फील्डिंग खराब हुई है ना, उसका ये पनिशमेंट मिला है। रन 4 ओवर में 28 थे कंचन, लेकिन अचानक ऐसी रफ्तार बढ़ा ली है सिद्धार्थ 11 जीवदानी बामनडोंगरी टीम ने कि टोटल 61 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। पिछले मैच में 61 के भीतर लगभग रोका था नावड़े टीम को, मेरे ख्याल से जय हनुमान देवट टीम ने। अब यहां पर भी इन्हें रोक लगानी पड़ेगी। ये तीसरा इनके हार से भी 1000 रुपए का इनामी इच्छकों के हैट्रिक के लिए। क्या उम्दा पारी खेलते हुए 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 67। बारी बारी सबकी बारी, पहले बामनडोंगरी की, उसके बाद होगी मेरे ख्याल से देवट टीम की। प्रेशर, ये प्रेशर है, वाइड बॉल के साथ एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई। तर एक विकेटसाठी जे पारितोषिक होतं विश्वास भिंगारकर यांचं ते आम्ही आता परत करतोय, कारण त्यांनी मागे घेतलंय ते पारितोषिक। आम्ही बाला पोकी बाला ना यांच्याकडे जमा केलं है पारितोषिक। तो ऑन साइड में और एक छक्का, और ये प्रशांत दादा खानावकर उठे थे क्या शायद, विपुल थे कप्तान। चलिए कैच पकड़िए, आयुवा कैच। एक तो ऐसा दर्शक चाहिए हमें, जो नितिन डीजे भी तैयार है वो गाना जगाने के लिए। तो एक और छक्का, ये 24 रन बच सकते थे, लेकिन चलिए अंततः सही विकेट लेने में कामयाब और बल्लेबाज होंगे आउट। बिल्कुल अंतिम गेंद बिल्कुल बची है। संदेश के लिए जोरदार तालियां दोस्तों। क्या कमाल की पारी खेली इस खिलाड़ी ने, 38 रन बनाए अपने टीम के लिए, और एक लंबी पारी मात्र यहां पर समाप्त होती हुई। अंतिम गेंद बची और अंतिम गेंद के लिए सामना करने के लिए बल्लेबाज आएंगे उल्वेनोड के क्रीज गेल यानी कि भानुदास मात्रे। टोटल रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 74, 74 रन। बहुत बड़ा लक्ष्य, मैं कहूंगा मयूर वाघमारे को चलना होगा, सागर जैसे बल्लेबाज को चलना पड़ेगा, बालचंद्र जैसे बल्लेबाज को टूट पड़ना होगा, और उनके आरंभिक जो बल्लेबाज है मेरे ख्याल से शुभम जैसे बल्लेबाज को बिल्कुल चलना होगा।
देवत के कई सारे समर्थक बिल्कुल मैच का चारों तरफ आनंद लेते हुए, एक तरफ बिल्कुल आप देख सकते हैं सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी टीम के समर्थक, नावड़े टीम के दर्शक है, जो जिस तरीके से आज उन्हें सुपर 4 में भले ही उन्हें हार मिली लेकिन अच्छा खेल दिखाया उन्होंने। चलिए यॉर्कर डालने का प्रयास, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में आते हुए एक रन कंप्लीट, दूसरे की कोशिश और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट, रन एक ही मिलेगा और एक के साथ विकेट नंबर गिरता हुआ टोटल तीसरा और कुल मिलाकर पहले 6 ओवर का खेल 36 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और 36 गेंदों का खेल समाप्त होने के बाद 75 रन स्कोर कार्ड के ऊपर जीतने के लिए कंचन रन चाहिए, 36 गेंदे और 76 रनों की आवश्यकता। 6 ओवर में ये टारगेट तो बड़ा नहीं है कंचन, लेकिन सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी टीम की गेंदबाजी बिल्कुल कसी हुई जानी जाती है और उसी कसी हुई गेंदबाजी के सामने क्या यह मयूर जैसा जलजला आग लगाएगा मैदान में या इस रनों को बचा पाएंगे या रनों को बना पाएंगे, इसका आंखों देखा विवरण करेंगे सेकंड इनिंग्स में। बिल्कुल दिनेश पाटिल सर, तब तक सुनते हैं सानिया डीजे नितिन की एक सुमधुर संगीत खऱ्या अर्थानं तुम्ही ऐकलत। राजे शिवछत्रपती ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, अगदी लहान वयामध्ये ज्याने आई जिजाऊचे संस्कार घेतले आणि या हिंदवी स्वराज्याचा पाया रचला, ते अर्थातच शिवनेरीतील शिव आणि रायगडातील राय म्हणजे छत्रपती शिवराय। आणि त्याच्यानंतर विचार केलात की ज्यांना पुस्तके मित्रांनो वाचून दिली नाहीत पण ते आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुमधुर संगीत डीजे नितीन यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकलत। तर इथे आपण जॉन्टी यांना विनंती करूया, बाला यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। मित्रांनो, दिवंगत लोकनेते माजी खासदार दिवा पाटील साहेबांचे खऱ्या अर्थानं नातू आहेत आणि त्यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि मगाशी उल्लेख केला होता, जेव्हा विमाने उडतील येतील जातील आणि नवी मुंबई इंटरनॅशनलवर राष्ट्रीय विदेशी देशातील अध्यक्ष किंवा पंतप्रधान येतील आणि तेव्हा आवाज ऐकतील वेलकम टू दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई, आणि तेव्हा हा मोठा भाग्याचा दिवस असेल, ते रविशेठ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर देवत क्रिकेट संघासाठी एक सुवर्ण संधी असेल। पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष तथा विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सन्माननीय पुरुषोत्तम भोईर यांच्या वतीनं देवत क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी असेल। प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या देवत क्रिकेट संघासाठी ही सुवर्ण संधी असेल। तर मुन्नाबाई सुरते आणि विश्वनाथ सुरते यांच्या वतीनं तब्बल 3 षटकारासाठी जे 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, ते पारितोषिक जमा आहे। मला तर वाटतं या कांचन अतुल भोईर यांच्याकडे जमा आहे, तर मॅच संपल्यानंतर ते आपण पारितोषिक घेऊन जावं। चंदू वाघमारे साईप्रीत लाईव यांचे सुपुत्र खऱ्या अर्थानं प्रीत वाघमारे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, ते देखील देवतचे आहेत। प्रीतचं आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया। तर अविनाश वाघमारे एव्ही चॅनल्स, संदीप सतीश वाघमारे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक। आणि सुनील तुपे साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजेच फक्त तुम्हाला आता या मॅच मध्ये पारितोषिक आणि पारितोषिकच पाहायला मिळतील. आणि प्रत्येक विकेटसाठी रवी शेठ पाटील सिद्धार्थ 11 संघाचे पुरस्कर्ते यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. जॉन्टी देखील आलेत, अजून त्यांच्या वतीने पारितोषिक लावायचं आहे. तर प्रत्येक षटकारासाठी बघा पारितोषिक असेल. बीडी शेठ पाटील, माजी उपसरपंच विपुल एंटरप्राइजेस विनोद भाऊ भोईर आणि माजी सरपंच संदीप शेठ वाघमारे यांच्या वतीनं तब्बल गेम इज ऑन. तर प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. विनोद भाऊ भोईर, त्याच्यानंतर बीडी शेठ पाटील, संदीप वाघमारे साहेब आणि जितू भोईर यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं हे पारितोषिक असेल. बघा आता या प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपये आणि पुरुषोत्तम भाऊ भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक. म्हणजेच तुम्हाला आता फक्त बक्षीस पाहायला मिळतील. आणि सुनील तुपे साहेब यांच्या वतीनं हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. तो पहले गेंद के ऊपर बिल्कुल शानदार छिबंदन, हाफ ट्रैकर की बॉल थोड़ा सा उछली हुई ये गेंद थी, बिल्कुल सीधा गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में. तब तक वहां पर इशारा करते हुए अंपायर गेंदबाज को कि एक बाउंसर आपने फेंकी, अगर दूसरी गेंद बाउंसर फेंकते हैं तो बिल्कुल आपको यहां पर नो बॉल का करार दिया जाएगा या तो अन्यथा व्हाइट बॉल का करार दिया जाएगा. यही बातचीत अंपायर इस वक्त गेंदबाज से करते हुए. तो टोटल कंचन रन बनाने हैं इस मैच में 76. और पहली गेंद के ऊपर मेरे ख्याल से कैच छूटा है. कैच लेने के लिए प्रयास करना चाहिए था सिद्धार्थ 11 जीवदानी बामन डोंगरी टीम के खिलाड़ियों ने. इस बार शॉट अच्छा है, मिड ऑन की तरफ फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग लगाते हुए. तब तक 1 रन पूरा और इसे 1 रनों की मदद से अपना खाता खोलते हुए बल्लेबाज मयूर. टीम की रन संख्या 1 रन बिना कोई विकेट को नुकसान पर. हनुमान देवट टीम के पुरस्कर्ते सम्माननीय संदीप शेठ वाघमारे, जिन्होंने दमदार योगदान दिया और उनके बदौलत ये टीम आज खेल रही है. और अंतिम मेगा फिनाले का मुकाबला बिल्कुल यहां पर चलता हुआ 1 रनों के साथ बिल्कुल खाता खोला है जय हनुमान देवट टीम ने. और एक तरफ बात करेंगे तो ये 76 रनों का लक्ष्य का पीछा करना है और इतने बड़े लक्ष्य का पीछा करते हुए इस मुकाबले में काफी मजा आएगा. ये गेंद खराब है, बिल्कुल तुरंत अंपायर ने इस गेंद को नो बॉल का करार दिया और नो गेंद के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल 2 रनों के ऊपर. और देखिए फ्रीड का मुकाबला होगा, मौका होगा. जिस तरीके से हम एबीपी माझा देखते हैं उसमें हेडलाइंस हमेशा छपी रहती है, उघडा डोले पहा नीट. आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. तो बिल्कुल यहां पर फ्री हिट की गेंद होगी. नितिन डीजे इनके माध्यम से ये आपने धुन सुनी जो हमेशा आईपीएल इंडियन प्रीमियर लीग में जिस तरीके से आवाजें होती है, बिल्कुल ये धुन सुनाते हुए. फ्री हिट की गेंद हल्के हाथों से इस गेंद को खेला, फील्डर वहां पर मौजूद है. तब तक बिल्कुल 1 रन कंप्लीट. क्या भाया इस मुकाबले में कमबॅक कर पाएगी मयूर वाघमारे जब तक है मैदान में? नक्कीच प्रवीण, 6 षटकांचा सामना आहे. धावा करायच्या आहेत त्या 76 धावा. 6 षटकांच्या सामन्यामध्ये 76 धावा. इम्पॉसिबल काही नाही, पॉसिबल करायचंय फक्त देवत संघाला. पारितोषिक भरपूर लागलंय. मयूर वाघमारे सलामीला आलाय. ओमकार नाईक बामण डोंगरी एक्सप्रेस यावेळेस जोरदार हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो निर्धाव, धावसंख्या स्थिर असेल. प्रवीण काय बक्षीस असेल ते तुम्ही बघून घ्या इकडे. तर याच दरम्यान सन्माननीय विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या माध्यमातून 25,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सन्माननीय अनिल शेठ यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज बामण डोंगरी एक्सप्रेस ओमकार नाईक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात. ते आमचे साथी स्कोरर आहेत. 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 3. डीजे
वाघमारे साहेब यांच्या वतीने जर सामना जिंकला हनुमान देवत क्रिकेट संघ तर त्यांच्या वतीने 1000 रुपये पारितोषिक. बघा जेवढे पारितोषिक आहेत सर्व त्यांच्याकडे जमा आहेत, म्हणजेच आमच्या मान्यवरांकडेच. आणि जसे पारितोषिक येतील तसे मान्यवर देतील आणि त्यांना आपण पारितोषिक देऊया खेळाडूंसाठी. धन्यवाद प्रवीण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 3. जर कोणाला बक्षीस लावत असेल तर थेट प्रवीण गायकर यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. प्रवीण विचार केला तर मयूर वाघमारेजी तेजस मात्रे मास्टर माइंड, एकदम मास्टर माइंड आहेत ते. कव्हर पॉइंटला आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर पाटील. जर्सी नंबर 100 किंग मेकर सरकार. यावेळेचा हा चेंडू आणि साठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि रवी शेठ पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. सिद्धार्थ 11 बामणडोंगरी संघाचे पुरस्कर्ते. धन्यवाद प्रवीण. पहिला धक्का बसतोय तो भालचंद्र वाघमारे. अनुभव भरपूर आहे भालचंद्र वाघमारे याच्याकडे. तर भाया तुला मी थोडंसं थांबवते कारण मान्यवरांची पारितोषिक इतकी दमदार आहेत प्रत्येकांची की आता थोडंसं आपण पारितोषिक देखील जाऊया. तर लगातार 3 षटकार ठोकले तर निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल भोईर साहेब यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजेच दोन्ही टीमला खऱ्या अर्थानं जर विचार केलात तर प्रेक्षकांच्या आणि आमच्या मान्यवरांच्या वतीनं हे भरघोस पारितोषिक दिली जातात. आईवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे, याची आपण सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्या. नक्कीच प्रवीण. तो पारितोषिक कक्ष तुम्हीच सांभाळा. आम्ही स्कोरिंग आणि काय असेल ते आम्ही सांगतो. गोलंदाज आदित्य पाटीलचा हा चेंडू गेलाय तो लवण सीमारेषेच्या बाहेर. या पहिल्या 4 धावा यांना विनंती असेल यावं आपण व्यासपीठावरती. डीजे आपण पाहतोय की भैरवनाथ चषक 2022 या पर्वाने या पर्वामधली मेगा फायनल कशी असायला हवी, फायनल कशी रंगली पाहिजे, कशी दंगली पाहिजे. पूर्वार्धामध्ये पाहिलं पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 28 धावा आणि नंतरच्या 2 षटकामध्ये तब्बल 47 धावा. याच्यामुळे आव्हान तब्बल उभं राहिलं ते 76 धावांचं. हॅलो बघा, कोणाला बक्षीस जर लावायचे असेल ना तर एकदाच लावा. एकच बक्षीस असताना 5-5 वेळा अलाउन्समेंट करणं हे चुकीचं आहे. आणि कोणाला बक्षीस घेतली जाणार नाही याची नोंद घ्या. सर कंटिन्यू. 76 धावांचं आव्हान आणि 76 धावांचा आव्हानाचा पाठलाग इथे केला जातोय. अतिशय सुरेख कामगिरी कारण मयूर वाघमारे ज्यांना आतापर्यंत 3 सामन्यामध्ये सामन्यावरचा किताब फटकावलाय. सागर पाटील स्वस्तामध्ये परतला. ओमकार नाईकनं आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला, निव्वळ 3 धावा दिल्या आणि या सामन्यामध्ये अधिराज्य गाजवलाय. 76 धावा उभ्या राहतील का हा प्रश्न पूर्वार्धामध्ये जरूर उभा केला होता, परंतु इथे त्या राहिल्या. संदेश गोंधली, रणजित ठाकूर मदतीला आले आणि खऱ्या अर्थानं धावा मात्र उभ्या राहिल्या. विचार केला या संघाचा तर आज मात्र उत्तम खेळ सकाळ क्षेत्रामध्ये जय हनुमान देवत संघाने केला. त्याचबरोबर तेवढ्याच ताकदीचा खेळ एका चेंडूवर 5 धावांची गरज असताना
षटकार लागावत या सामन्यामध्ये कमबॅक मिळवलं ते म्हणजेच सिद्धार्थ 11 जीवदानी बाबन डोंगरी संघानं इथे मात्र झेलपर्यंत पोचला होता जरूर, परंतु ऐन मुख्य क्षणाला त्यांनी नांगी टाकली आणि धाव मात्र मिळतात ती एक धाव मिळते. दिनेश पाटील सर, जर विचार केलात ना आपण, जेव्हा प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत होता सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघ, तेव्हा 4 षटकामध्ये फक्त 28 धावा होत्या आणि त्याच्यानंतर असा टॉप गिअर जे आपण थार 4 व्हीलर असते बघा ती सफारी जंगलसाठी, जिचा हनुमान गिअर जसा टाकतो तसा तो गिअर टाकला बामणडोंगरी संघाने. तब्बल 75 धावा बनवल्या आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मयूर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत अजून आपण काही भाकीत करू शकत नाहीये, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असतो आणि या खेळामध्ये बघूया काय होत आहे. बॉल द्यायचंय तर आपण पाहतो की 76 धावांचा पाठलाग हे आव्हान अवघड होईल का, कारण ज्याप्रमाणे ओमकार नाईकनं गोलंदाजी केली आहे, निव्वळ धावा दिल्या 3 आणि त्यानंतर मात्र आदित्य पाटील हा डावखुरा गोलंदाज धावा मोजतोय, त्या निव्वळ 5 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला, धावपळकर धावा लागल्या तर एक बाद निव्वळ 8 धावा. 76 धावांचा अंतर, ते 76 धावांचा पाठलाग करताना मात्र या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये आता खूप अतोनात प्रयत्न करावे लागणार आहेत. काय सुरेख खेळ पाहिलाय इथे मात्र बामणडोंगरी संघाचा विचार केला. तुम्ही मगाशी म्हटलं होतं की विद्यमान उपसरपंच आदरणीय अमरजी मात्रे साहेब या मंचावर उपस्थित आहेत. एक नवा आदर्श समाजाला कसा घालायचा या माणसाकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या आई खऱ्या अर्थानं स्वर्गीय ताराबाई केशरनाथ मात्रे यांचं मात्र निधन झालं, त्यानंतर मात्र त्यांनी अवयवदानाचा नवा संकल्प केला आणि त्या अवयवदानातून अनेक लोकांना जीवन देण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालं आहे. त्यांचंही त्या कार्याबद्दल विशेष सन्मान, अतिशय सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली आणि हा नवा आदर्श आपल्या समाजाला केला आहे. कारण डोळेदान, अवयवदान हे करणं गरजेचं आहे. सर्वश्रेष्ठ दान हे दानात असतं, ते दान त्यांच्या माध्यमातून झालं. इथे मात्र सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी पुन्हा एकदा ओमकार नाईक गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन या सामन्याला एकतर्फी नेण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून केला जातोय. याच्या अगोदर सामना जो पाहिला इथे चांगला फटका आहे, पॉईंटच्या डोक्यातून फटकावण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तयार आहे, तिकडे तैनात आहे, त्यांच्या चेंडू उचलला फेकला, धावा मात्र येतील ती म्हणजेच निव्वळ 1 धाव. याच्या अगोदरचा सामना झाला जवानमान नावडे आणि जवानमान देवत, त्याप्रमाणेच हा सामना होतोय की काय. पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या, तब्बल 64 धावांचं आव्हान होतं आणि त्या धावांचा पाठलाग मात्र नावडे संघ करू शकला नव्हता. इथे 76 धावा जमलेत आणि त्या 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी आत्तापर्यंत तरी ओमकार नाईक आणि संघानं जोखडून ठेवलाय. अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं जात आहे. ग्रुप ए आणि ग्रुप डी या दोन ग्रुपमधली ही लढत आहे. अकोट टप्प्याची गोलंदाजी केली जाते, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का. इथे मात्र प्रयत्न जरूर झाला, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे पाहतोय. रणजित ठाकूर चेंडूपर्यंत पोहोचला, परंतु चेंडूला काही रोखू शकला नाही. अशा प्रकारे धावा येतात तब्बल 4. या 4 धावा धावफलकावरती आल्या आणि 4 धावांनी धावफलक मूव्ह होतो, तो म्हणजेच एक बाद निव्वळ 13 धावा. 1 बाद 13 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकांची फायनल्स म्हणजे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं यश आहे. कारण विचार केला तर इतक्या जास्त षटकांचे सामने खूप कमी वेळा पाहायला मिळतात, परंतु एक एक्स्ट्रा दिवस आणि त्याच्यामध्ये मात्र एक सुपर 4मध्ये पोहोचलेला संघ, त्याच्यामुळे हा सामना तब्बल 6 षटकांचा काय दर्जेदार खेळ सुरू आहे. एकतर्फी सामना जाईल की काय अशी वाटायला शंका सुरू झाली, परंतु इथे मयूर वाघमारे अजून मैदानात उभा आहे, त्याच्यामुळे सामना फिरवण्याची क्षमता या मयूर वाघमारेमध्ये आहे. पुन्हा एकदा भरदा वेगान टाकला चेंडू, ट्रॅव्हल होतो मिड विकेटला, धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. काय सुंदर गोलंदाजी, चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. पूर्वार्धाचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये सुद्धा मयूर वाघमारेने अशाच प्रकारची गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये धावा फक्त दिल्या होत्या 13 आणि रोखून धरलं सागर पाटीलनं 2 षटकामध्ये निव्वळ 15. अशा 28 धावा पहिल्या 4 षटकामध्ये आल्या आणि नंतर मात्र 2 षटकामध्ये मोहन आणि प्रेमला भरपूर मार बसला आणि तब्बल 47 धावा त्या 2 षटकामध्ये आल्या. कुटणे नेमकं काय असतं तेच. आता मात्र इथे आम्ही थांबणार नाही, बर असणार फलंदाजी. काय सुरेख फटका, मिडल केला चेंडूला आणि आईबा कॅच. चला आता आईबा कॅच पकडली आहे. आम्हाला देखील वाटत होतं की जाता जाता एक झेल टिपावा. ब्रिटिश शेठ पाटील, संदीप शेठ वाघमारे आणि त्यांच्या समवेत विनोद भाऊ भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक यावं लगेच. 30+ आज मात्र या 500 रुपयांना सुटली जाईल. क्या बात.
मॅचला आला कोणी बोलणार नाही, कारण ज्याप्रमाणे हा झेल टिपला सुंदर झेल. 11 रुपयाची गोलंदाजी, बॅटची कडा घेतली जाते आणि इथे मात्र आणखीन एक लॉंग स्टॉपच्या दिशेने येतोय चौकार. धावांचा प्रवाह आता पुन्हा सुरू व्हायला आणि लागलाय. सर जेव्हा आयवा कॅच प्रेक्षक कमाल घेण्यासाठी धावत येतो ना, धावते रे बाबा लवकर, धावते, तेव्हा नितीनचं एक गाणं तुम्ही नेहमीच ऐकताय आणि नितीन ते गाणं सादर देखील करतील. प्रेक्षक बक्षीस घ्यायला स्टेजवर आयला, बक्षीस घ्यायला स्टेजवर आयला, आई वाक्याची वाला. 18 चेंडूवर 52 धावांचं गणित. चला आईबा कॅच इथे पाहतोय. बीडी शेठ पाटील, विनोद भाऊ भोईर आणि त्याच्या समवेत या ठिकाणी संदीप वाघमारे ज्यांनी कार्यरत तिथे कक्ष आहे, तिथे आपण जाऊन ते पारितोषिक घ्या. धन्यवाद. नक्कीच पाहुण्यांच्या कक्षामध्ये ही बक्षीस दिली जाईल. पूर्ण ग्राउंड तो आईबा कॅचवाला फिरला. तर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय माजी सैनिक समीर धुंद्रेकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या माध्यमातून इंडियन BSF अर्थात इंडियन बोर्ड सर्व्हिसचे कार्यरत पदाधिकारी गीत गावण आणि समीर धुंद्रेकर साहेब माजी सैनिक या दोन्ही सैनिकांच्या माध्यमातून कार्यरत आज या स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था करून दिली, त्याबद्दल त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत. विश्वास भिंगारकर साहेब आपलंही सहर्ष स्वागत. 11 टप्प्याची गोलंदाजी पाहतोय. डावखरा गोलंदाज आदित्य पाटीलने टाकलेला हा चेंडू मात्र धाव मात्र मिळते 1. वरून मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र कबरच्या डोक्यावरून गेला आणि अशा प्रकारे वॉर्न केलं जाते गोलंदाजाला की ही उचली देणारी गोलंदाजी होती, त्याच्यामुळे फर्स्ट वॉर्निंग येते आणि अशा प्रकारे इथे 1 धाव मात्र येते. गणित राहील 17 चेंडून तब्बल 51 धावा. 17 चेंडू आणि 51 धावांचं हे गणित. प्रत्येक चेंडूवर 3 धावा. गुणलेखन पहा कांचनजी पालकर यांचं सांगतायत की प्रत्येक चेंडूवर 3 धावांचा गणित आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. या मोठ्या फटक्यांचंही गणित भागवलं जाईल का? हा मात्र वाईट बॉल कॉल. इट्स अ वाईट बॉल कॉल आणि इथे वाईट बॉलची सांगता होते. अतिशय सुरेख आणि दर्जेदार खेळ इथे दोन्ही संघाकडून पाहिलाय. काय सुरेख खेळ आज या दिवसभरामध्ये दोन्ही संघांनी केलाय. तेच 2 संघ सिद्धार्थ इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी संघ आणि जय हनुमान देवस संघ मात्र फायनलचा हा खेळ करताना पूर्वार्ध अतिशय सुरेख. पहिल्या 4 षटकामध्ये राहिला, नंतर 2 षटकं मात्र मार बसला, परंतु इथे तशाच प्रकारचा खेळ करावा लागणार. चांगला फटका मिडल केलाय चेंडूला आणि इथे मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या मधून 2 क्षेत्ररक्षकांना चकून जाणार. 1 बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. पाटील सर अजूनही काही बिघडलं नाहीये. इथून मॅचला कलाटणी देऊ शकतील, कारण ज्या पद्धतीनं मागच्या 2 षटकामध्ये ओघानं धाबा ओढल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना सिद्धार्थ इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी संघानं आणि तशाच धाबा कदाचित यायला लागल्या तर ही मॅच तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल. 30 धावा धाबाकडे लागल्या गेले. 16 चेंडू आणि 46 धावांची गरज. 16 चेंडू आणि 46 धावा. मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते मोठे फटके इथे पाहायला मिळतील का की रोखून धरील? मयूर वाघमारेसाठी पैसे लगावले जातात इथे. शरद वाघमारे तर 3 षटकारासाठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर्स तथा विसुमे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल शेठ भोईर साहेब, त्याच्यानंतर बीडी शेठ पाटील, संदीप वाघमारे साहेब, त्याच्यानंतर विनोद भाऊ आणि जितू भोईर यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि पुरुषोत्तम भाऊ भोईर यांच्या वतीनं तब्बल प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि विकेटसाठी अर्थातच आमचे सिद्धार्थ इलेव्हनचे पुरस्कर्ते सन्मान्य रविशेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. भालचंद्र वाघमारे मात्र स्ट्रायकर खेळतो आणि इथे मात्र उत्तम दर्जाची गोलंदाजी. 1 मोठ्या फटक्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू टाकलेत. आणखीन एकदा डोक्यावर मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि अशा प्रकारे चेंडू मात्र 30 यार्डामध्ये घरंगळत राहिला. जरूर गळीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला. धाव मात्र मिळते 1 आणि अशा प्रकारे एका या धावसंख्येनं दापलकर धावा लागत आहेत. त्या निव्वळ 31 धावा. गणित राहिलं आहे अजूनही 13 चेंडू आणि 45 धावा. 13 चेंडू 45 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर हल्ला बोल करावा लागणार आहे. तुम्हाला मोठे फटके दाखवावे लागणार आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणाचा खेळ कसा राहिला याला महत्त्व नाही, तर आत्ता तुमचा खेळ कसा होतोय या भैरवनाथ चषकावर नाव कोणासाठी कोणता संघ 4 हात करतोय हे येणारी वेळ ठरवेल. 13 चेंडू
45 धावांचं आव्हान. स्विचचा हा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. धावा मात्र येतील. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेला. निव्वळ 1 धाव येईल आणि इथे 3 षटकांचा वाजवी खेळल्यानंतर धावपळाकडून धावा लागतात त्या 32. येणारे चेंडू असतील आता मात्र 4 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडू आणि तब्बल 44 धावा. दानशूर दात्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण भैरवनाथ चषकाचा हा शेवटचा दिवस आणि मेगा फायनल आहे आणि या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत करून दिली गेली ते विसंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय वासुदेव भिंगारकर साहेब यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला सन्माननीय प्रियांश अजय म्हात्रे अर्थात श्री अजय दिलीप म्हात्रे साहेब डेप्युटी मॅनेजर गोदरेज मुंबई हेड ऑफिस यांच्या माध्यमातून पुरस्कृत करून दिली गेली. त्यांचंही सहर्ष स्वागत. तृतीय क्रमांक आम्हाला या स्पर्धेमध्ये सन्माननीय अनिल विष्णू भोईर साहेब निर्मल एंटरप्राइजेस तथा विसंबे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आणि दीपेश एंटरप्राइजेसचे सर्व मुन्नाबाई सुरते सर्वात जास्त विदेशामध्ये असतात आणि 13 वेळा त्यांनी थायलंडची खऱ्या अर्थाने सफारी केली. त्यांच्या वतीनं ही खऱ्या अर्थाने ट्रॉफी देण्यात आली. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला खऱ्या अर्थानं देण्यात आलेली ती म्हणजेच चेतन सुरते साहेब वागेश्वर एंटरप्राइजेस आणि चेतन भिंगारकर 7000 किंग यांच्या माध्यमातून मालिकावीर विवेक भोईर ज्यांच्या माध्यमातून LED कलर TV उत्कृष्ट गोलंदाज विशाल भोईर विचुंबे देवत पाली शिवसेना विभागीय अध्यक्ष आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाजची ट्रॉफी शारदाताई पाटील यांच्या माध्यमातून त्याच्यानंतर राज पाटील राज सर्व्हिस सेंटर यांच्या वतीनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी देण्यात आलेली आहे. मैदानात फटकेबाजी होते. बॉल जाईल सीमारेषा पार. हा आलेला दर्जेदार षटकार. त्याच्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला पुरस्कृत करून दिलाय ते माजी सरपंच रामबाई म्हात्रे आणि प्रत्येक मान्यवरांसाठी सन्मान आम्हाला दिलाय ते पार्थ एंटरप्राइजेसचे सर्व विजेंद्रबाई पाटील आणि स्वरांश एंटरप्राइजेस रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर सनी शेठ तुपे यांच्या वतीनं आणि मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आम्हाला रोशन पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही अगदी मनापासून आणि ग्रामस्थ मंडळ विचुंबे एकत्मता दाखवली त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि जातो कमेंट्री बॉक्समध्ये. पूर्वार्धामध्ये जे गमावलं ते आता मात्र इथे कमवायचं आहे. ते कमावण्याचा प्रयत्न सुरू जरूर केलाय वाघमाऱ्यानं, कारण हे 2 वाघमारे बंधू मयूर याच्या हातामध्ये मात्र बॅट आहे आणि जर का त्याची बॅट तळपली तर या आव्हानाला सुद्धा पाठलाग होऊ शकतो. 2 षटकामध्ये 47 धावांचा पूर्वार्धामध्ये धावा जमवल्यात. इथे मात्र 12 चेंडूमध्ये 44 धावांचं गणित होतं. 9 चेंडू 36 धावांचं आव्हान उरत आहे. इथून येणारे मोठे फटके सामन्याला कलाटणी देतील, परंतु इथे उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत तरी दमछाक होताना पाहतोय आपण. अतिशय दर्जेदार खेळ राहिलाय. थोडंसं गमावलं आणि तिथेच मात्र गिअर बदललाय. हा मात्र चांगला फटका डिफेक्टर कावच्या दिशेनं चेंडू आला आणि अशा प्रकारे धावा मात्र इथे येत आहेत. 1 धाव. जर दिनेश पाटील सर तिथे जो झेल सागरने सोडला नसता तर कदाचित तिथे 4 षटकार आय थिंक 24 धावा देखील वाचल्या असत्या, परंतु कदाचित होते कधी कधी चुकी आणि त्याच्यानंतर या धावा थोड्याशा अंगलट येत आहेत. त्या अर्थात जय हनुमान देवत क्रिकेट संघासमोर खोलवरचा पद्धतीचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. तिथे 1च धाव कंप्लीट होईल. तर जितू भोईर आपलंही आम्ही स्वागत करतो. खऱ्या अर्थानं नारियल विकून आज त्यांचा मोठा बिझनेस खऱ्या अर्थानं झालाय आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. तर नक्कीच इथे मात्र पैशाची खैरात केली जाते. इथे मोठा फटका कन्वर्ट केला जाईल. या मोठ्या फटक्यानं आव्हान अजून कमी केलं जाईल. सुरेख फटका पाहतोय. इथे मात्र या अंतिम चेंडूवर आला षटकार आणि आव्हान आता आटोक्यामध्ये येईल की काय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज. 6 चेंडू 28 धावांचं थरार नाट्य. क्रिकेट म्हणजे नेमकं काय असतं. अनिश्चिततेनं भरलेला हा खेळ आहे. तुम्ही 27 धावा जमवल्या होत्या अंतिम षटकामध्ये. जर विचार केला तर मोहन फडकेच्या अंतिम षटकामध्ये 27 धावा आल्या. भाया दादा त्या 27 धावा आता जाब विचारतायत. आता विचारतायत तुम्ही जमवले 27 धावा, तुम्हाला 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 चेंडू 28 धावांचं गणित. तर सर एकंदरीत विचार केला तर या स्पर्धेमध्ये आम्ही 5 दिवस वारंवार हक्काने उल्लेख करतो, कारण विचुंबे गावामध्ये फक्त 2 ते 3 दिवसाचं राजकारण असतं आणि त्याच्यानंतर गावाचे एकोपा टिकवण्यासाठी हा संपूर्ण गाव नेहमी एक जोमाने काम करत असतो आणि म्हणून म्हटलं जातं विचुंबे विचुंबे माझं गाव, तेथे राहतो मी भाग्य माझं राव. आणि या ग्रामस्थांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सबल या मैदान देखील या टीमसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि गेले कित्येक वर्ष एक गाव एक गणपती हा आदर्श या गावाने नेहमी जगासमोर ठेवलाय. त्याबद्दल त्या सर्व ग्रामस्थांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 6 चेंडू आणि 28 धावांचं गणित. पहिला चेंडू सुरेख फटका कव्हरच्या मधून लॉफ्ट केलाय. धावा मात्र येतील फक्त आणि फक्त 1
आणि ती गरज होती कारण त्याला माहिती आहे की मयूर वाघमारेला मला स्ट्राईकवर घेऊन यायचं आहे. जीत खोत आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली आहे, सामना जिंकून दिलाय. आता पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये जबाबदारी आहे. आव्हान अवघड आहे, आव्हान महागड आहे, परंतु महागड्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सक्षम आहे मयूर वाघमारे. 5 चेंडू 27 धावांचं क्रिकेट नाट्य आपण रंगताना पाहतो. इथे जोरदार टाळ्या होऊ द्या, हा सामना जोरदार होईल यातील मात्र शंका नाही. आणि आता मात्र आत्ता सरळ कलाटणी दिली सामन्याला. वाटलं होतं की मयूर 4 हात करेल, परंतु जीत खोतनं पुन्हा एकदा आपला अनुभव आणि आपण ताकदवान खेळाडूंच्या मध्ये कसा खेळतो हे दाखवताना निर्धाव चेंडू सांगता झाली. 4 चेंडू 27 धावा. क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये लिगल डिलिव्हरीवर धावा होऊ शकत नाहीत, परंतु जर का तुम्ही कोणती चूक केलीत तर मात्र धावा होऊ शकतात. 4 चेंडू 27 धावांचं थरार नाट्य. स्वीटीचा हा प्रयत्न स्पेशल फसला जातोय. धावा मात्र किती जमवले जातील, 1 धाव पूर्ण केली जाईल आणि इथे फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यात आता उरली आहे, कारण इथे आता मात्र सामना थांबतोय. धाव मात्र येते निव्वळ 1 आणि गणित उरलं आहे ते म्हणजेच 3 चेंडू आणि 26 धावा. 3 चेंडू 26 धावा असेल दांडगी इच्छा ज्याची मार्ग याला मिळतील 70. अरे नजरेमध्ये नजर रोखुनी या क्रिकेटच्या खेळाला द्यावं उत्तर. ती नजर देता आली नाही, ती म्हणजेच या देवस संघाला. सुंदर खेळ दाखवला पूर्वार्धामध्ये 4 षटकामध्ये, परंतु अचानक गेअर बदलला. रणजित ठाकूरनं अचानक गेअर बदलला संदेश गोंधलीनं आणि या सामन्यात चित्र पुढचं बदलून टाकलं. आता मात्र गणित उरलंय फक्त 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धावा. हवेत चेंडू हवेत आहे, झेलपर्यंत पोहोचलं जाईल का, सेफ लँडिंग चेंडू घेईल आणि इथे मात्र रन 1 घेण्यात आली आहे. आणि अतिशय सुरेख तुम्हा सर्व तमाम रसिकांचं मी मनपूर्वक आभार प्रकट करेन की तुम्ही या स्पर्धेला बहुमूल्य हजेरी दिलीत आणि या स्पर्धेला 4 चांद लावलेत. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आपण इथे पाहतोय. अंतिम चेंडू पूर्वार्धामधला, उत्तरार्धामधला आणि या स्पर्धेमधला सुद्धा 1 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची गरज आहे. आणि इथे आपला टान्स बदललाय. रायटीचा लेफ्टी खेळण्याचं काम मात्र इथे मयूर करतोय. 1 चेंडू 1 लीगल डिलिव्हरी, गोलंदाज जीत आणि इथे 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचंय काय घडतंय काय बिघडतंय, कारण सामना एक बॉल क्षेत्ररक्षणामध्ये बदल. दक्षपंच सुनीलजी तांडेल, कौतुक तुमचंही केलं जाईल. रिवतचा हा प्रयत्न म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कदाचित मयूर वाघमारे लेफ्टीही केलेल असा इशारा धरून त्यांनी केलाय, परंतु काय उत्तम स्पर्धा राहिली आहे. 4ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन केलं जाईल. आणि इथे मात्र सिद्धार्थ 11 जीवदानी बामण डोंगरी संघ फायनल्स जिंकतोय आणि विजेता ठरतोय. भैरवनाथ चषकाचा